पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन जवळील चेंडगे मळा खंडोबाची वाडी येथील बस थांब्यासमोर दुधाने भरलेला टँकर पलटी झाल्याने प्रशांत दिलीप देवकुळे व तेजस सुशील भोरे या दोघांचा जागीच मृत्यू झाला। सदरचा अपघात आज पहाटेच्या सुमारास झालाय। सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या दूध वाहतूक करणाऱ्या टँकरवर प्रशांत दिलीप देवकुळे हा 2 वर्षांपासून चालक म्हणून काम करत होता। सोमवारी प्रशांत आणि त्याच्या आत्याचा मुलगा तेजस सुशील भोरे याच्यासह सरूड वडगाव येथील समाधान दूध डेअरी येथून दूध घेऊन भिलवडी स्टेशन येथून चितळे डेअरीकडे निघाला होता। आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भिलवडी स्टेशन नजीक असणाऱ्या चेंडगे मळा खंडोबाची वाडी येथील बस थांब्याजवळ आले असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला। यामध्ये प्रशांत देवकुळे आणि तेजस भोरे हे दोघेही टँकरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले। या अपघातामध्ये टँकर केबिनचा अक्षरशः चक्काचूर झालाय। त्याचबरोबर हा टँकर येथील लोकवस्तीतील 2 कुटुंबांच्या शौचालय आणि बाथरूममध्ये पडल्याने त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुदैवाने लोकवस्तीतील कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। तसेच क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून जखमींना तातडीने आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दोघे मयत झाल्याचे सांगितलं। यावेळी घटनास्थळावरती लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली।